आम्ही नवीन घरामध्ये लपंडाव खेळणार आहे. येते बर का मी. अरे यार मला अजिबात जागा नाहीये. माझा जीव जर गुदमरला तर आवाज येतो. लगेच आवाज द्या, जोरात आवाज दे. तर आता आपण बेड लावतोय. ओ भाई साहब, मलाच भीती वाटते बाहेर. ऋषीचा आवाजच येत नाही. ऋषी काहीच आवाज करत नाहीये. दादा बाप उघड 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 फास्ट. ओ ए उघड 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 उघड. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी आवरून आता मी रेडी झालेलो आहे आणि पाठीमागं बघा ना माझे टेडी कसे पडलेले. या टेडीची हालत अशी कसं काय झाली माहिती का? आमच्याकडे ना आमचा ऋदू आलेला आहे. तर ऋदूनी काय केलं, सगळे टेडी ना इकडे तिकडे फेकून दिलेले. ऋदूनी माझ्यासोबत ना बाथरूम मध्ये मस्तपैकी आंघोळ पण केली. त्याने त्या टब मध्ये ना खूप जास्त एन्जॉय केलं. आणि खूप जण विचारत होते मम्मीला आता बरं वाटतंय का, मम्मीला आता बरं वाटतंय. मम्मी फायनली घरी पण आली आहे. आता मम्मी ना प्रॉपरली आराम करते. आणि आता आहे ना मी खाली हॉलमध्ये आलेलो आहे. आमच्या ऋदूने आज इतके आंबे खाल्ले माहिती का? ऋदू काय खातोय तू? आंबा. किती आंबे खाणार आहे अजून? 2. ए चला ना आपण जाऊ ना कुठेतरी यार. जायचं का बाहेर? कुठे जायचं? चला महिस्मा साईडला जाऊन येऊ. चला, लय मजा येईल. चलायचं हर्षद? यस आय एम रेडी. आणि ट्युशनला कोण जाईल मग त्याच्या? ऋदू जाईल. ऋदू तू हर्षद दादाच्या ऐवजी ट्युशनला जाशील? हो म्हणतोय तो. चला जायचं. चला आवरा मग. कल्याणी यायचं का? चलो आवरो आवरो जल्दी आवरो फिर चलो. मी ना कम्प्लिटली आवरून रेडी आहे, पण आरोहीच ना अजून काहीच आवरलेलं नाहीये. लवकर आवरून लवकर आहे. जायचंय ना महिस्माळला? चलो आवरो फिर. ऋदू तुला पण यायचंय पिल्लू? आपण कशी आंघोळ केली रे? एकदम छान. कशी केली? पप्पी दे. चल पप्पी दे. अले बापले. आम्हाला बाहेर जायचंय आणि बाहेर आहे ना आता पाऊस सुरू झालेला आहे आणि एकदम जोरदार पाऊस आहे. आणि इथे ना सगळं पाणी येत आहे. तर आपलं चालू आहे की इथं पण एक शेड मारून घ्यायचं. हर्षदने आणि मी ना बाहेर जायची तर काहीच तयारी केली नव्हती, पण आरोही सगळे आवरून रेडी झालेली आहे. मग जायचंय ना बाहेर, आवरा ना. बाहेर पाऊस चालू झालेला आहे. मग नाही जायचं? नाही जायचं. काय यार, जाऊ दे ना. चल ना आपण पावसात एन्जॉय करू. हा चालू. मग मला ड्रेस वगैरे परत आता चेंज करावं लागेल. मला फेसला मस्त मेकअप वगैरे करत होते, आता सगळं चेंज करावं लागेल. चल ना यार, आम्हाला पावसात एन्जॉय करायचंय. पहिला पाऊस आहे, मस्त पैकी एन्जॉय करू. अँड गाईज आता यांचा मोय झालेला आहे, पाऊसच चालला गेलाय. यार मला पावसात आंघोळ करायची होती बाहेर आणि पाऊसच चालला गेलाय. पण समोर बघा ना आभाळ किती आलेलं आहे. ए बाबा आई सगळं कर रे तू. आला रे भाई. म्हटलं मस्त पैकी पावसामध्ये एन्जॉय करू आणि पाऊसच गायब झाला यार. हट. मला वाटतं थोड्या वेळाने येईल ना तेव्हा आपण येऊ परत. आता थोडा वेळ झाला, इतका पाऊस आला होता माहिती का? हे बघा अख्खा सोसायटीत पाणी झालेलं आहे. हे बघा आता आरू एकदम खुश झाली असेल हो ना? मग माझा मोय झाला, तुमचा पण झाला पाहिजे. यार आता काही कळत नाही राव, बाहेर जावं की नाही जावं. आईच काय चालू आहे काय माहिती. आता तर एकदम कडक ऊन पडलेलं आहे यार. भाऊ मला नाही जायचं कुठे यार. सो गाईज आता फायनली आम्ही हॉलमध्ये आलेलो आहे आणि आज आहे ना आम्ही नवीन घरामध्ये लपंडाव खेळणार आहे. सॉरी 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 अरे लय जोरात माझा हात लागला. सॉरी सॉरी. प्रत्येक व्हिडिओत करताना मला एक तरी ढिशूम देऊनच देतो. चान्स मारून घेतो काय. सो काय चला आता लपंडाव आपला चालू करू. आणि पहिले नियम सांगून देतो. आपल्या घराच्या आतमध्येच लपायचं. पार्किंग मध्ये जाऊ शकत नाही, टेरेस वरती जाऊ शकत नाही. घराच्या आतमध्येच तुम्हाला लपायचं आहे. हॉल, किचन किंवा बेडरूम याच ठिकाणी तुम्ही लपू शकता. बाकी कुठेही लपा, नो लिमिटेशन. ओके चला उतरून घेऊ. 3, 2, 1 पुरू. कोणीच नाही. 3, 2, 1 पुरू. कोणीच नाही. अरे यार मी उतरलो. चलो दही भात खा. दही भात खाऊंगा, राज नाही दूंगा. मला सांगा कोण कसं आता जे पण झाल्यासारखं टाकल त्याच्यावर ते. ए हो हा, जे माझ्यासारखं टाकेल त्याच्यावर राज्य. बरोबर. तुझ्यावर म्हणजे जे माझ्यासारखं टाकेल. हा मी नाही. हर्षदवर राज्य आहे. या चलो ऑल द बेस्ट. आणि पाठीवर जर हात मारला, धप्पा जर म्हटलं तर परत तुला राज्य द्यावं लागेल. ओके. आता हर्षदवर राज्य आहे. आता हर्षद खाली जायचंय पार्किंग मध्ये आणि 1 ते 10 पर्यंत बनायचंय. तू ज्याला पहिलं शोधणार त्याच्यावरती पहिला राज्य येणार. ओके. आणि जर धप्पा झाला तर परत तुझ्या राज्य येणार. अरे तिथे लपती गाईज. आता मी जातो वरती. हर्षद गेलाय राज्य द्यायला खाली.
मी कुठे लपू? मी नाही इथं लपतो, इथं मम्मी जवळ लपतो. आता मी चाललोय पार्किंग मध्ये. सगळ्यात पहिले माझ्यावरच डेन आलाय. मला थोडी भीती वाटते कारण की मी धप्पा पण होऊ शकतो. आता मी ना 10 पर्यंत मोजतो. तर काहीच मी ना मम्मीच्या बाजूला झोपून घेतलेलं आहे आणि आता हर्षदवर राज्य आहे. मम्मी सांगू नको. 1 2 9 10. आता मी चाललोय वरती दादाला आणि आरोही दीदीला शोधण्यासाठी. मी आलो रे भो. लपा लवकर लवकर. आता सगळे लवकर लवकर आउट होणार आहे आणि एक जण दिसलेला आहे. पहिली या ठिकाणी आरोही दीदी झालेली आहे. आरोही दीदी कुठे दिसली मी तुला? एंट्रीला. शपथ एवढे लपलं रे तरी पण दिसले. यस. शेट यार, मी लगेच दिसून गेली. मला तुझा पाय दिसला होता याच्या खालून. अरे यार. आता आरोही दिदी तर झालेली आहे. आता मला दादाला शोधायचंय. एकदा मी किचन चेक करतो. मला नाही वाटत दादा खाली लपलेला असेल, वरतीच असेल. खालचे कोपरे पण चेक करून घेतो. आपलं हॉल आणि किचन तर झालेलं आहे. आता मी जाणार आहे बेडरूम मध्ये. आईच तर हर्षल आहे ना, एकदम बारीक बारीक चेक करतोय कुठं कोण लपलेलं आहे ते. शोध. आता मी माझ्या रूम मध्ये आलेलो आहे. सब मिल जाएंगे, सब मिल जाएंगे. तुम ढूंढो तो सही. आणि अजून एक रूल आहे माहिती का? जर आपण बाथरूम मध्ये लपलोय आणि कडी नाही लावू शकत. ओके ना. हा, ट्रॅप तर नाही बनवलेला आहे एखादा माझ्यासाठी. आणि मला फायनली दादा सुद्धा दिसलेला आहे इकडे. दुसरा दादा. मम्मी कसं काय लक्षात आलं मला? तू साईडला झोपलेला लगेच दिसत होतं. मी लंबा आहे ना, त्याच्यामुळे लवकर लक्षात आलो असेल. लवकर आउट झाले तुम्ही दोघेचे दोघं. काय तुम्ही हे 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 कोणा राज्य आहे? आरोहीवर. चला आता आरोहीवर राज्य आहे. आईला मज्जा येणार आहे. तर काय आता माझ्यावर राज्य आलंय आणि मला आता या दोघांना शोधायचंय. हर्षद तू कुठे लपतोय? मी मम्मीच्या रूम मधल्या वॉर्डरोब मध्ये. मी लपतो कुठेतरी. गाईज आता मी चाललोय पार्किंग मध्ये, जेणेकरून आहे ना ते वरती सेफली लपू शकतात. आता मी लपतोय. मला जागा ऑलरेडी भेटलेली आहे. चला मी लपतो. गाईज मी आता वॉर्डरोब मध्ये मम्मीच्या साड्या आहे इथं आणि मी वॉर्डरोब मध्ये लपलेले आहे. फक्त आरोही दीदींनी शोधलं नाही पाहिजे. मला तीच होती. 1 2 4 5 9 10. गाईज आता मला आहे ना त्यांना शोधायला जायचंय. तर आता आहे ना मी मम्मीच्या रूम मध्ये आलेलो आहे. हर्षद इकडे लपलेला आहे. लवकर धप्पा करावा लागेल आरोही दीदीला. लपले का सर्व? कुठे गाईज? मला नाही वाटत हे खालच्या हॉलमध्ये आणि किचनमध्ये लपलेले असेल. पण हर्षद लपू शकतो, कुठेही लपू शकतो, कारण की हर्षद छोटूसा आहे. किचनमध्ये तर नाही आहे, 100% नाही आहे. या कबर्डमध्ये पण लपू शकतं ना ते. नाही याच्यात पण. खुर्चीच्या मागं नाही, इथे पण नाही आहे. कुठंच दिसत नाही यार. हर्षद सोफ्याच्या खाली इझिली जाऊ शकतो. सोफ्याच्या खाली पण बघू आपण. अरे दीदी अजून वरती नाही आलेली आहे. अरे दीदी अजून खालीच आहे. सोफ्याच्या खाली पण नाही यार हे. आता आहे ना वरच्या बेडरूम मध्ये शोधू आपण त्यांना. सर्वात आधी हर्षदच्या बेडरूम मध्ये शोधू. मला असं का वाटतं इथे मला एक जण दिसणार आहे. दरवाजाच्या मागं ऋषी लपलेला आहे. एक नंबर ऋषी. एक नंबर ऋषी. माझी काय प्लॅनिंग होती माहिती का? तू समोर आली असती, मी पाठीमागून धप्पा दिला असता. मला दिसला तू या दरवाजाच्या याच्यातून दिसला मला. अरे यार, इथे हर्षद नाहीये. हे माझ्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही. समजलं मला. शोध हर्षद कुठे आहे? शोध आता. पहिले टॉयलेट बाथरूम मध्ये बघून घेते एकदा. नाहीये. एकदा इथं बघूनच घेते तरी पण. इथं तर नाही. एवढा शांत तर नाही बसणार तो. नाही तर नाहीच आहे. उषा आहे. 100% उषा आहे. कुठं असेल हर्षद एवढाच आहे. कुठं पण लपतो. यात पण लपू शकतो ना. दुसरा हर्षद. और मैंने ढूंढ लिया. कैसे ढूंढा?
इतकं तुम्ही प्लॅनिंग केलेली होती तरी पण शोधलं बरोबर. तर काही आता माझ्यावर राज्य आलेलं आहे आणि आम्हाला लपंडाव खेळताना बघून मम्मी काय म्हणते माहिती का, मला पण लपंडाव खेळायचंय म्हणे. बट मम्मी तू लपशील कुठं, खेळायचंय का? आणि ठीक आहे चला मी राज्य देतो. चला चलो. आईच आता माझ्यावर राज्य आहे. आता मला हर्षदला पण शोधायचंय, आरोहीला पण शोधायचंय आणि मम्मीला पण शोधायचंय. अरे दीदी तू कुठं लपती आहे? मी तर चांगलं वरती, आणि ती वरतीच मला चांगली जागा भेटू शकते. आलोय मी आता इथं. मी एकदा ट्रॅप बनवू का इथं? थांबा मी ट्रॅप बनवतो. तर आता मी ना या कबर्डमध्ये लपणार आहे. जिथे हर्षद लपला होता ना त्याच्या साईडच्या कबर्डमध्ये. फक्त मी फिट झाले पाहिजे इथं आता. ओ भाई साहेब, ओ भाई साहेब, होईल का फिट? नाही होते मी. यार मला जागाच नाही भेटत आहे. कुठे लपू? मी बाथरूम मध्ये लपतो. याच्या माग असं जर लपलं ना नाही दिसणार, पण काची दिसत यार, काची दिसत. 1 2 6 7 9 आणि 10. चला आलो रे भो, तयार राहा. अरे आता मला आउट करायसाठी ना काही पण करू शकते भो. सो मला ना आता सगळं बघावं लागणार आहे. आलो रे भो. दरवाजाच पाठीमाग नाही. ओके इकडं पण बघावं लागेल मला हॉलमध्ये, कारण त्या हॉलमध्ये पण लपू शकता. मला बाथरूम मध्ये तर काही जागा भेटली नाही. आता मी ना बाहेरच शोधतो एखादी जागा. इथं इथं इथं. आणि दादा आलेला आहे बाय द वे वरती, तर इथं लपू शकतो आपण असं. किंवा त्या कोपऱ्यात नको, हाच कोपरा मला सेफ वाटतोय. दादाची त्यांच्या रूम मध्ये ना मी ट्रॅप सुद्धा बनवलेला आहे बघा. असं वाटतंय कोणी झोपलेलंच आहे. याच्या खाली, सोफ्याच्या खाली तर नसतील? नाही यार सोफ्याच्या खाली पण नाहीये. इकडे बघून घेतो एकदा. ह्या कोपऱ्यात पण नाहीये, इकडे पण नाहीये. पण एकदा जर दादा आला तर मग मी आउट होणार आहे मला असं वाटतं. दादा सेकंड फ्लोअरला आहे आता. हॉलमध्ये पण नाहीये ते आणि किचन मध्ये पण नाहीये. म्हणजे 100% ते बेडरूम मध्येच लपलेले. आलं रे भो. होप सो यार कोणीतरी धप्पा केला पाहिजे. तर चला आपण पहिले ना हर्षदच्या बेडरूम मध्ये जाऊ. याच्या माग तर नाहीये, नाही ह्याच्यात पण नाहीये आणि ह्याच्यात लपू पण नाही शकत. बट तरी पण एकदा खात्री करून घेतलेलं बरं. बाथरूम मध्ये रे, बाथरूम मध्ये. बाथरूमचा लाईट बंद केलेला आहे कोणीतरी. यार बाथरूम मध्ये पण नाहीये. चला आता मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये बघू. एकदा बाथरूम बघून घेतो. याच्या माग कोणीतरी आहे. हे काय पण कोण आहे याच्या माग? याच्या माग कोण आहे? आरोही पहिली, आरोही पहिली. आरोहीला बघितलेलं आहे, आरोही पहिली. शेट मला लपायला जागाच भेटली नव्हती, मग मी बाथरूम मध्ये जाऊन लपले होते. चला आता बाकीचे मेंबर शोधू. यार गाईज, यार गाईज. मम्मी दुसरी, मम्मी दुसरी, मम्मी दुसरी, मम्मी दुसरी. किती भारी लपले होते बघितलं का ते? हर्षद, अब हर्षद को ढूंढो. फिर से इसमें होगा वो. याच्यात तर नाहीये, याच्यातच असणार आहे हर्षद. नाही होत, नाही होत. याच्यात नाहीये, इकडं असेल मग. वरती गेलाय कारण त्याचा पळायचा आवाज पण येत होता. चला वरती जाऊन बघू. बाहेर तर परमिशन नाही, सो बाहेर तर नाही जाऊ शकत. इथं माझे टेडी टाकलेले बरं का त्यांनी. त्याला असं वाटलं की दादाला वाटेल मी इथं झोपलेलो आहे. हे बघा, हे बघा, हे माझे टेडी आहे. हे बघा. तिसरा त्याला काय वाटलं दादा असा येईल मग मी पाठीमागून धप्पा करेल. बरोबर. तर चला गाईस फायनली आता परत आरोहीवरती राज्य आलेलं आहे. तर आता परत माझ्यावर राज्य आलंय. तर मला 3 जणांना शोधायचंय. ऋषीला, हर्षदला आणि आईंना. लपायची प्लॅनिंग त्यांची सुरू पण झाली आहे. कुठं लपतोय तू? अरे दिसून जाईल तिला. मी ना आमच्या सोफ्याच्या मागे लपलेलोय. बापरे मी किती डेंजर ठिकाणी लपलोय. 9
10. तर फायनली आता यांना शोधायला वरती जायचंय मला. आणि हे इतके जोरात पळताय माहिती का, धबधब धबधब पायाचा आवाज मला इथपर्यंत येतोय. लपून राहा लवकर. मी ना आता बाथरूम मध्ये लपलेलो आहे. बघू आता आरोही मला शोधते का. इथे 100% कोणीतरी लपलेले आहे आता हॉलमध्ये. आणि आई आहे ना वरती लपलेले आहे, त्यांच्या बांगड्यांचा आवाज मला इथपर्यंत येतोय. मला असं का वाटतंय हॉलमध्ये आहे कुणीतरी आहे, पण नाही. इथे पण नाही आहे, या साईडला पण नाही. लपलेला आहे हर्षद, 100% इथेच लपलेला आहे. पहिला हर्षद पडद्याच्या मागं लपलेला आहेस बेटा, तू बाहेर निघून जा. पहिला हर्षद आहे का ऋषी आहे? पहिला हर्षद आहे. हर्षद तू लपलेला दिसलास बाळा मला, पडद्यांच्या मागं लपलेला आहेस तू. पहिला हर्षद हा इथं पहिला हर्षद. मम्मी इथे लपलेली आहे आणि तिने ना हर्षदला पकडलेलं आहे. चल निकल. मला वाटलंच होतं हॉलमध्ये कणी ना कणी आहे. पण मी बघ कसं लपलेलं होतं. पण तू ते पडदे जर सरळ केले असते ना तर तू दिसला नसता. पण तू ते पडदे तसे वाकडे केले ना त्यामुळे तू दिसून मी गेला. असं झोपलेलो होतो डायरेक्ट मग. चल आता बाकीचे शोधू आपण. चल आरोही आता सेकंड फ्लोअर वरती येते, म्हणजे इथे येते. बेडरूमचे लाईट का बंद केले पण? लपलेला दिसू नये म्हणून. नाही, सर्वात आधी मी हर्षदच्या बेडरूम मध्ये जाणार. आई दुसऱ्या एवढं ओपनली लपलंय, तुम्हाला काय वाटलं मला दिसणार नाही तुम्ही? आणि आता ऋषीला शोधायचंय. हे डस्टबिन मध्ये तर नसल? नाही, डस्टबिन मध्ये पण नाही गाईज. आपण एकदा ना बाथरूम पण चेक करून घेऊ. सर का ओ भाई साहब, लागलं का? घाबरून गेली मला बघून. तिसरा आरोहीवर आता परत राज्य आलेलं आहे. यार मी शोधलं होतं पण तिसरा म्हणायचं. तिसरा मला वाटलं ते डस्टबिन मध्येच लपलाय पहिले. खरं आता परत मलाच राज्य द्यावं लागणार आहे. यार धप्पा झाला, पहिल्यांदा धप्पा झाला तो पण माझ्यावरच. मला तर काहीच कळत नाही आता कुठे लपावं. 9, 10 येते बर का मी. आता हॉलमध्ये कुणीच नसणार आहे मला 100% माहिती आहे, कारण की हॉलमध्ये फक्त हर्षदच लपू शकतोय. सर्वात आधी आता हर्षदच्या रूम मध्ये बघायचंय. पहिला हर्षद, दुसरा हर्षद. यार मी धप्पा करायला आलो होतो यार. तिसरा आता ना आई गेम खेळत नाहीये. आता परत आम्ही तिघच गेम खेळतोय. आता तुला फक्त दादाला आणि मला शोधायचंय. माझं लक चांगलं आहे, मला दोघांना शोधावं लागतं. जर शोधून तर दाखव मग तू आता. हर्षद राज्य द्यायला गेलेला आहे आणि आरोही बघा कुठे लपतीये. फायनली काउंटडाऊन पण झालेलं आहे. आता मी डायरेक्ट जाणार आहे, डायरेक्ट सगळ्यांना पकडणार आहे. आता मी प्रॉपर आहे ना सगळं हॉल किचन चेक करतो. मी काय करतो, डायरेक्ट जातो आणि हर्षदला ना धप्पा करायचा प्रयत्न करतो. मला एवढं माहिती आहे किचन आणि हॉल मध्ये कोणीच नाहीये. आता मी डायरेक्ट जाणार आहे सेकंड फ्लोअरला. अरे यार धप्पा झाला. हर्षद वरती परत राज्य आलेलं आहे. तुलाच आउट करायला आलो होतो पण आरोग्यरीने मागून धप्पा करून दिला. तर मी ना एवढ्याशा जागेमध्ये लपलेली होती. हे बघा इथे पण एक कपडे होते ना त्यामुळे मला नीट फिट नव्हता होत आहे. तू एवढ्या जागेत हे बघा, फक्त एवढीच जागा आहे बघा. तेवढ्या जागेत लपली होती आरोही आणि मी इकडे लपलेलो होतो. हर्षद जसा मला बघून इकडे आला, आरोहीने पाठी मागून येऊन त्याला धप्पा दिला. काही आता फायनल राऊंड होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय की हर्षदवर राज्य न घेता परत एकदा उतरून घेऊ. चला 3, 2, 1 गो. हर्षदवर राज्य आलेला. बट ठीक आहे, नको रडू. चला परत एकदा उतरा. मी रेडी स्वखुशीने. स्वखुशीने. ठीक आहे चल जा. मी तो इतकं पळतोय, इतक्या ठिकाणी लपतोय. बाप आहे बघा किती घाम आलेला आहे. ऑल द बेस्ट हर्षद, बाय. यार या फायनल राऊंडला पण माझ्यावरच राज्य यायचं होतं का? कबर्डमध्ये लपणार आहे मी 100%. तुम्ही फक्त कबर्ड लावून घ्या. यार इथं जागाच नाही कबर्डमध्ये. 1 आता मी ना कबर्डमध्ये लपणार आहे. मला जागाच भेटत नाही. तुला पाहिलं पुरुषा जागेत लपलेली ना, जिथं हर्षद लपलं होतं तिथंच लपलेली. 45, 46, 47, 48, 49, 50. तर फायनली मी 50 पर्यंत मोजलेलं आहे. आता मी जाणार आहे डायरेक्ट दादाला आणि आरोग्यरीला शोधण्यासाठी. हर्षद आलाय आता. चलो ढूंढते.
मला नाही वाटत ते हॉल आणि किचन मध्ये लपलेले असेल. राज्यात देताच आहे ना मला एक वॉशरूमचा ब्रेक आलेला आहे, तर आता मी ना ब्रेक घेतो. मी काय ट्राय करतो माहिती काय, बेडमध्ये लपायचं. बेडच्या मध्ये तर आलोय मी, मला लावू कसं यार, कसं लपू याच्यात? याच्यात तर पॉसिबल नाही आहे लपणं. ना बाथरूम मध्ये आलेलो आहे आणि लाईट बंद करून टाकलेली आहे. आता हर्षद आहे ना 3rd फ्लोअर वरती येतोय. नाही एकदा वॉर्डरोब मध्ये पहिली आ रही दीदी हो पैसा एवढ्याशा जागेत बसले होते काही. अरे बाप, माझा श्वास कोणतो. मी तर या गेम मध्ये प्रो आहे, तर सगळ्यात पहिले आरोही दीदीलाच पकडलेलं आहे. अच्छा प्रो आहे. Yes. आता ऋषी दादाला पकडून दाखव चल. आता तर मी पकडणारच आहे. आता मी ना बाथरूमच्या एका कोपऱ्यात बसून घेतलेलं आहे. तेरे बस की बात ही नहीं है दादा को ढूंढना. ढूंढेंगे तो भी, ट्राई बट डोंट क्राई. चलो चलो अभी 3rd फ्लोर पे जाएंगे डायरेक्ट. 3rd फ्लोअरवर फक्त तूच लपला होता ना एकदा. हो. जातच नाही कोणी 3rd फ्लोअरवर. आता दादा असेल ना, काय म्हणते. दादाला शोधण्यासाठी ना मी 3rd फ्लोअरवर आलेलो आहे. चलो नाही ड्रॅप आहे. अरे यार, पण रिअल पण असू शकतो, कारण की दादा रिअल एवढा हलका दादा. नाही त्याच्यात नाही वॉर्डरोब मध्ये कसं लपणार तो, काही एवढाच आहे का तुझ्यासारखा. कुठेही लपू शकतो, त्यात काय. आता मी ना सगळं बघितलं, कप्पे पण बघितलं, बेड पण बघितलं, 2nd फ्लोअर पण बघितलं, लिव्हिंग रूम पण बघितलं, सगळंच बघितलेलं आहे. फक्त आता लास्टची गोष्ट राहिलेली आहे, म्हणजे दादाचं आणि त्यांचं वॉशरूम इथंच असू शकतो. क्या मला भीती वाटते की दादा मागून नाही आला पाहिजे. थांब, दरवाजा लावून घेतो. ए नो चिटिंग नो चिटिंग. दुसरा दादा कुठे दादा कुठे. बाप गावाकडून चालतो. मी पहिले काय प्लॅनिंग केली होती माहिती का, हा. की त्या बेडच्या तिथं लपतो म्हटलं मध्ये. हा पण माझा ना डायरेक्ट जीव गुदमारायला लागला. मला अजून पण चक्कर येत आहे. मी खाली नव्हतो, कोपऱ्यात लपलेलो होतो. अरे बाप, पण फायनली पकडलं. शोधलंय त्याने आपल्या दोघांना पण. तुला माहिती मी कुठे लपले होते. आई पप्पांच्या वॉर्डरोब मध्ये एवढ्याशी जागेत. आणि बसली तू त्याच्यात, हा आणि याला कसं काय भेटलं? ते तरी शोधून घेतलं नाही यार. मी माहिती का इतकी प्लॅनिंग केली, मला सुचतच नव्हतं याच्यात लपू म्हटलं, पण याच्यात लपणंच पॉसिबल नव्हतं. दम कोंडत असेल ना याच्यात. एकदा लपून बघू का त्याच्यात? लगेच उघडा पण तुम्ही. नको दम कोंडतो. नाही, एकदा लगेच उघडा ना. चला ट्राय मारू. मी ना बेडमध्ये लपून बघतो, शक्य आहे का? जर इन फ्युचर कधी लपायची गरज पडली तर, म्हणजे लपंडाव खेळताना, तर चला ट्राय करतो. मी याच्यात लपून बघतो. आता ऋषी ना बेड मध्ये लपणार आहे. चला ट्राय करू, याच्यात लपता येतं का? दम कोंडेला नाही. फॅन लावून देते मी पहिलेच. हा, मी एक छोटा फॅन घेऊन जातो मध्ये. हा छोटा फॅन आहे ना, मध्ये घेऊन जातो. उशी पण घेऊन चालला मध्ये. ऑलरेडी मध्ये उशी आहे, फॅन पण आहे. चला ट्राय करू. हा हे झालं तर लगेच आवाज दे. हा, जर हा माझा जीव जर गुदमरला तर आवाज देतो. लगेच आवाज द्या, जोरात आवाज दे. हा, हात खाली घे, हाताला लागेल नाही तर. गाईचं आता हार्डेस्ट मिशन करतोय मी. आता आपण बेड लावतोय. ओ भाई साहब, मलाच भीती वाटते बाहेरून. दबत नाही ना. नाही नाही आरोही, ए आरोही, ओ ए उघड 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 उघड. हाय ग. अरे बापरे. थांब 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 थांब, उशीमुळे प्रॉब्लेम होतोय. थांब. हा लाव. दम कोंडला होता. नाही 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 नाही, ते तोंडाला लागत होतं. हा लावा. शपथ, मी किती घाबरले, मला वाटलं दम कोंडला. तर आता परत मी बेड लावते. तो काही जाताय ना, मी काय केलं, उशी काढून टाकलेली. पहिले ना उशीमुळे प्रॉब्लेम होत होता. हा लगावा अभि. लावू. हा लाव. राहू तर शकतो मी, एवढा स्पेस आहे. पहिले काय झालं माहिती का, उशीमुळे आहे ना, उशीमुळे मी सगळं पॅक होऊन गेलो होतो. पण मी असं लपू शकतोय, म्हणजे बेडमध्ये कोणाला काहीच डाऊट येणार नाही की मी कुठं लपलोय म्हणून. आणि इथं फॅन पण आहे ना, हा छोटा फॅन आहे, तर हे जुगाड आहे माझं, याच्यामुळे राहू शकतो मी.
कम्फर्टेबल आहे. ऋषी दम कोणतोय का? तो बोलतोय मध्ये. आम्हाला जास्त भीती वाटते. मला तर एवढी भीती वाटते ना, डेंजर भीती वाटते यार. नाही मी ओपन करते. नो यार. थांब थांब थोडा वेळ थांब. मला तर भीती वाटते बोलाय. ऋषी उघडू. दादा हे आवाज येत नाही ऋषीचा. दादा ऋषी ऋषी हे ऋषीचा आवाजच येत नाही. ऋषी काहीच आवाज करत नाहीये. दादा बाप उघड 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 फास्ट. ओ बोलत हा. हाय ग. अरे ओके मी ओके. तुम्ही का बरं घाबरले? मला भीती वाटली ना, मी तुला आवाज दिला, तू काहीच आवाज नाही केला. हा. गाईज म्हणजे लपंडाव खेळताना ना मी तर लपू शकतो सेफली. एकदम इझी आहे. फक्त ना कोणतरी लावायला पाहिजे. आणि मी जर इथं लपलो असतो तर कोणाला भेटूच शकलो नसतो लवकर. तर गाईज मी एवढूशा बेड मध्ये लपलो होतो. अरे बापरे कमाल है मेरी. ज्या दिवशी मला ढिरील ना गाईज, पण त्या दिवशी मला तिथं लपता येणार नाहीये. तुझी डेअरी नाही घाला लागत जाईल. अँड गाईज आम्हाला आहे ना फॅमिली सोबत गेम खेळून खूप जास्त मजा आली. आम्हाला आहे ना आता असे हिडन प्लेसेस कळालेले की घरामध्ये आम्ही कुठल्याही कोपऱ्यात लपू शकतो. हर्षदने जर आता अभ्यास नाही केला तर हर्षदला कळालंय आता कुठं लपायचं म्हणून. पण आम्हाला तर आता सगळ्या प्लेसेस माहिती आहे. हर्षद तू कोणत्या प्लेसवर लपणार आहे? मला आता सगळ्या जागा माहिती. मी कुठेही लपू शकतो. माझी मर्जी. मी सांगून दिलं तर तुम्ही मला बघून घेशाल. म्हणजे तू अभ्यास करणार नाही? हा करणार आहे, पण कधी जर काम आलं तर समोर मग बघा. अरे तुला किती मजा आली? मला तर लय मजा आली. मेन म्हणजे ना मी घाबरलेले होते जेव्हा मला धप्पा दिला तेव्हा. एका टाइमला काय झालं माहिती का, आरुईने डायरेक्ट असं बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तिला म्हणायचं होतं तिसरा ऋषी, तर ती म्हणली दुसरा ऋषी. तेवढ्यात आम्ही धप्पा करून दिला आणि त्याच्यामुळे आरुईवरती परत राज्य आला होता. मम्मीला बरं नसताना मम्मी सुद्धा आमच्यासोबत खेळली. मम्मी मजा आली का? मला खूप मजा आली. तुम्हाला खेळणं बघून मला असं लपाळा वाटत होत तुमच्या माग. मम्मीला मम्मीचं लहानपण आठवलं असणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला मजा आली असेल. कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.